हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आज आम्ही तुम्हाला स्पेशल जागेवर स्पेशल मिसळ कशी असते ते दाखवणार आहोत. तर चला आपण जाऊया. सो आता आम्ही इथे पेरूची वळा निघालेलो आहोत. इथे यांनी मॅप लावलेला आहे आणि आता गाडी आमची स्टार्ट होणार आहे. हे जे लोकेशन आहे हे आहे गिरनारे हायवे, मकमलाबाद रोड, मुंगसारे फाटा आणि नाशिक या ठिकाणी. आणि आता आम्ही निघालो आहोत. गंगापूर हायवेच्या इथे चांसी गावामध्ये टर्न घेतलेला आहे. तिथूनच आपल्याला पेरूची वाडी मिसळ या ठिकाणी जायचे आहे. शेती आणि त्यात मध्ये सेंटरला रस्ता एकदम छान बनवलेला आहे बघा, आहे ना. निसर्गाच्या सानिध्यात खूप छान लोकेशन आहे आणि हा एक पिकनिक पॉइंट पण आहे. आता आम्ही आमची गाडी पार्किंगला लावणार आहे. ही आहे पार्किंगची जागा. गाडी इथे पार्किंगला लावलेली आहे. ही आहे पेरूच्या वाडीची एंट्री आणि आम्ही आता इथून आतमध्ये जाणार आहोत. हे बघा, आता इथून आम्ही सरळ आतमध्ये गेल्यावर तुम्ही बघू शकता की इथे खूप गर्दी आहे आणि गर्दी असल्यामुळे इथे नंबर लावावा लागतो मिसळ खाण्यासाठी, कारण की ते आपल्याला जो टेबल देतात त्या टेबलवर आपण बसतो. इथे बघा समोर खूप गर्दी आहे. आत्ता मी तुम्हाला समोर पेरूची वाडी चुलीवरची मिसळ यांचे किचन दाखवते. हे समोर किचन आहे आणि इथूनच सर्वांना मिसळ दिली जाते. परत आपण जर थोडे पुढे गेलो तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे जिलेबी कशी तयार करता गुळाची, हे लोक तयार करत आहेत. हे बघा, आणि समोर खूप सारी गर्दी आहे. हे पेरूच्या वाडीचा मेनू कार्ड तुम्हाला इथे सर्व बघायला मिळेल. इथे तुम्हाला गेम झोन पण आहे. परत तुम्हाला सांगते चहा, कॉफी, ताक, लस्सी, त्याचे प्राइस पण दिलेले आहे. आत्ता ही आमची आलेली आहे मिसळ. आम्ही 3 प्लेट मागवलेले आहे आणि इथे हे प्रत्येकाच्या मिसळमध्ये रस्सा ओतत आहे आणि रस्सा ओतल्यानंतर हे तर्रीही टाकणार आहे त्याच्यात. आणि आम्ही 4 जण असल्यामुळे आम्हाला ही 3 प्लेट मिसळ भरपूर होईल. हे बघा, यांनी थोडी तरी यात टाकली, पारच्या याच्यात पण थोडी तरी टाकली आणि नव्या आणि माझ्या प्लेटमध्ये पण थोडीशी तरी टाकलेली आहे. सो आता आम्ही ही मिसळ टेस्ट करत आहोत. नव्याने केली, नव्याला आवडली. पार्थही करतो आणि हेही टेस्ट करत आहे आणि याची टेस्ट पण खूप छान आहे.
तुम्ही बघू शकता. आणि याच्यानंतर आता मी ही टेस्ट करून बघते मिसळची टेस्ट कशी आहे आणि तुम्हालाही सांगते. आणि मग नंतर मी करणार आहे गाईज ब्लॉगर्सवर नका येऊ, तुमची भूक मारून टाकेल डोकं ते. ब्लॉगर्सवर प्लीज नका येऊ. वाटतंय हा शॉर्ट मम्मी मला घेऊ पण नाही देणार आहे एडिटिंग करताना, तर हे नोटीस करून ठेवा. सो इथे आता आहे पक्ष्यांची वाडी, नंतर बोटिंग, गेम झोन. सो चला आता आपण तिकडे जाऊ. The time, 'cause I wanna freeze this moment, make it mine, hold you close, now my heart's wide open, when I'm with you suddenly. मुलांच्या खेळण्यासाठी पण भरपूरसे स्लाइड्स वगैरे दिलेले आहे. हे समोर तुम्हाला ग्रीन प्लांट एनर्जी. इथे पेरूच्या आईस्क्रीमचा स्टॉल आहे. थोडस पण स्लाइड्स खेळत आहे. एक मिनिट, 9व्याचा स्लाइडचा व्हिडिओ काढू आपण. सो आता आम्ही इथून निघालो आहे पुढे पक्ष्यांच्या वाडीकडे. आणि गेम झोन हे दोन्ही लोकेशन समोर दिलेले आहे. इथे त्यांनी छानपैकी बोटिंग राईड पण दिलेली आहे. जर आपल्याला बोटिंग करावीशी वाटले तर आपण बोटिंग पण करू शकतो. पण आता आम्ही सुरुवातीला पक्ष्यांची वाडी या इथे बघण्यासाठी जाणार आहोत. आणि इथे समोर त्याचं एंट्री काउंटर पण आहे. पक्ष्यांची वाडी बघण्यासाठी सुरुवातीला तिकीट घ्यावे लागते. आम्ही एंट्री तिकीट घेतले. एंट्री तिकिटाची प्राईज अडल्टची 100 व लहान मुलांची 50 रुपये होती. आता आम्ही इथे तिकीट दिले आणि आतमध्ये चाललो. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समोरच इथून वेगवेगळ्या पक्षींचे त्यांनी असे छोटे छोटे रूमसारखेच बनवलेले होते. इथे हे जे समोर 2 पक्षी दिसत आहे तुम्हाला, ते दोघंही एकमेकांसोबत भांडत होते आणि समोरून कोणीही ये जाय करत असताना त्यांच्या ते मागे लागत होते. त्यामुळे मी काय पुढे गेली नाही. मी इथूनच 1-2 शॉट घेतले आणि 1-2 शॉट घेतल्यानंतर आम्ही दुसऱ्या साईडनी टर्न घेऊन मग नंतर बाकीचे पक्षी बघितले. मम्मी आला तो. हा हे डक, तो काहीच करत नाही दादा. अरे हे वेगळे, हे डायमंड. हा झेब्रा फ्रिंच. चल बोलू ना मी. इकडे ये दीदी, इकडे बेटा, चल माझ्या पाठीमागे. टॉर्टॉय अमेरिकन कासव. अरे तू काय नाही करत पिल्लू. अरे पप्पा एक्सपीरियन्स दे.
अरे तुला तू बोलतेस का तुझं? काय ते काय करतेस? काय नाही करत आहे. थोडी येणार आहे आपल्याकडे बाहेर. हा मम्मी कर. त्याला खायला दे. हा जागे जवळ जागे जवळ आगे जवळ जाणार जा तू जाऊ दे चला मी गेम झोन मध्ये चाललो आहे. इथे गेम झोन पण आहे आणि इकडे बोटिंग एरिया आहे. हा बघा. Stop the time, 'cause I wanna freeze this moment, make it mine, hold you close. Now my heart's wide open. When I'm with you, suddenly I feel no pain. Do you make it go away? Do you make it? Hold you close. Now my heart's wide open. When I'm with you, suddenly I feel no pain. Do you make it go away? Do you make it? तुला ना वेणीला नाही दिली. आम्ही पेरूची आईस्क्रीम दोनच आहे. आईस्क्रीम समोर तुम्हाला पेरूच्या वाडीचं हे ते पोस्टर बघायला मिळेल. त्यावर त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि ॲड्रेस दिलेला आहे. जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांना फोन करून चौकशी करू शकता. सो कसा वाटला तुम्हाला हा पेरूच्या वाडीचा व्हिडिओ? आणि जर तुम्हाला हा पेरूच्या वाडीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हीही या आणि इथे येऊन ह्या पूर्ण लोकेशनचा किंवा ह्या पूर्ण पेरूच्या वाडीचा चुलीवरच्या मिसळचा आनंद घ्या. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.